गंगाराम अजून काय येईना काय माहिती बाई, मळ्यात गेलाय तिकडचाच झालाय. यावा ना आता, यानं पार आता 1-2 वाजले. एखादं पोरही नाही इडं, त्याला सांगितलं असतं तर. ते मी बसते इडं आता. एखादं पोर जर आलं एवढं तर त्याला सांगायला लागन. पण बाई याला पोटाला भूक लागली नसन का, याला काही कळत नाही का आपण जावा भाकर खाऊन यावा. हां येऊ कवाय बी बाई, आपल्याला काही चावत नाही ते रोग म्हणते. बाई पाहुणे आले आणि साखर संपली तर कसं म्हणा, सुमन आहे का नाही पाहते जाऊ. साखरीला आता संपायचं होतं, नेमके पाहुणे बसले घरामध्ये. आता सुमन आहे का जाते साखरच घेऊन येते 1 कप कवाय ना. तिला मग किराणा भरल्या का मध्ये आता येईल. चपला कुठे ठेवल्या काय माहिती बाई, मी भरू दे. साखर घेऊन येते पहिली. सुमन आहे काय ग, कावर बसले एवढं निवांत? काय नाही बाई, तो गंगा गेला मळ्यामध्ये, सकाळचा गेला. आता 2-3 वाजले. त्याला पोटाला भूक लागली का नाही लागली त्याला काही कळत नाही का जेवायला यावं. तो अजून जेवायला नाही आला का? नाही ना, ती तू वाट पाहत बसले. एखादं पोरही नाही इडं म्हणले, कोणी आलं तर त्याजवळ सांगावं, त्याला बोलव बाबा जेवायला. हा ना, मी आरोला पाठवलं असं, पण आरो शाळेत जायला आला नाही का? नाही आला अजून. पण त्याने यायला पाहिजे, एवढा कसा नादावलाय मळ्यामध्ये. बरं ऐक ना, काय? मला 1 कप साखर दे ना. साखर? हां, पाहुणे आले घरी, दाजी आले, चहा ठेवायचा आहे. दाजी कोणचे, तू आहे का तो नवऱ्याचे? माय दाजी आले, मोठ्या बहिणीचा नवरा. हा का? त्या तिथं डब्यामध्ये पाय बाई, मी काही गुचकीत नाही. ती तू जावंच ठेवी ती करी ती तिथं डब्यात पाय त्या टेबला चाड. बरं पाहते. हा तेच तू घे, तुला काय लागन ती. यांचं रोजच ये ताण लागली तवा जिरा उपसायचा. पाहुणे रावळे येते, मळ्याची वस्ती आहे, बाजार हाट करून ठेवा ना भरपूर. हां आता कबर साखरेसाठी इठवर राहिली. काही नेलं का साखर दे, चहा पावडर दे, भाजीला नाही दे. त्यांना जसं काय इडं काय मा दुकानच आहे बाई. सुमन आहे, हे बाई 1 कप साखर घेतली. नाही साखर आली का मग तुला आणून देते. हा काय नको देऊ बाई, आता तेवढं कबर साखरे नका, आता मी लई येवायची का, जाऊ दे. येऊ का? हा ये. काय खावटाळ म्हातारी. बाय सारख्याच माणसंही सारखेच आहे. एकूणार आहे ना घरात काचा पत्ता नाही राहत, पण बाहेर एवढे उच नाकाना बोला ते आपल्याला कधी त्यांचं दार माहिती नाही. दाराला दार येत सांगायचं, संसार मोठा करायचा. सोयाबीन तर पार पिवळी पडली. अरे ह्या वावरामध्ये मी 50 सोयाबीनची पोती काढत होतो. ह्या वर्षी 20 तरी पोती होत्यात का नाही काय माहिती. एक तर औषध मारलंय, आता 2 दिवसांनी पाणी दिलं पाहिजे सोयाबीनला. काय करावं, पावसानं तर एक करच केला बाबा. ह्या वर्षी पावसानं काय आमच्याकडे पाठ फिरवली काय कळलं ना. आई एक जीवली का नाही काय माहिती. मला बराच वेळ झाला. आई पण आहे ना अशी जेवायला वाट बघत बसते. आईला किती वेळा म्हणलं असेल, बाबा आई झालं की तुझं तू खाऊन घेत जा, मी बाहेर कामात असतो, येईन मी कधी आलो तर माझा मी खाईल. पण आईला पण काय काळजी नाही, स्वतःचा पण विचार करत नाही. आरव दिसतोय वाटतं. आरव इकडे रे भाऊ. कवाशी आला तू शाळेतून? आता आलो. अरे तो गंगा नाना आहे ना वावरात गेलाय सकाळचा. तो जेवायला नाही आला, 3 वाजून गेले. इतक्यात बोलून आणतो का इतक्यात? हा इतक्यात जाय आणि म्हणावा आजी लय वाट पाहू राहिली, आजी पण जेवेल नाही म्हणा सकाळची. लवकर जाय. पोराची जाते गेलं म्हणजे बरं होईल, पण आता यालाच काही वाटायला पाहिजे ना. एवढा टाइम झाला आपण यावा का काही. आई आताशी आला रे भाऊ. हां काय करीत होता एवढा सकाळचा वावरामध्ये? आई अख्खा सोयाबीन पिवळा पडलाय, त्याच्यावर औषध मारलं. पिवळी पडली म्हणजे? मग आता ते रोग पडला ना त्या सोयाबीनवर. अरे मग आता हा पाऊस उघडला, या काय थोईचा पाऊस, याने काय होतंय, ऊन पडलं का एका दिवसात माल गोळा होते. आता काय करणार आहे आपण, जीव जोरायचं काम आहे. आणि एक तर त्या पानांवर किड मारण्याची होती म्हणून औषधाचा फवारा मारला. आणि मग आता आलोय बघ घरी. तो एवढा कडक उन्हात फवारा मारलाय, पण त्याला पाणी नाही काय आईप नाही ना व्हायचा. नाही काय होत त्याला, संध्याकाळी दिन पाणी मी.
अरे पण मग आधी जेवायला यायचं मग परत जायचं ना तो. आई जेवण पडून जाते का ग? एवढं पीक जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर काय करायचं सांग बरं. अरे असं नाही राहत, एवढा पोटाला आळा पिळा द्यायचा आणि एवढं हे करायचं. एखाद आम्हाला चक्कर आले काय झालं हां? एक तर सकाळी तू नाश्ता पण करीत नाही लवकर. नाश्ता केला मग भले तू 4 वाजतोय गेला तर काही नाही काळजी राहत. माझं जाऊ दे, तू जेवली काय? मी नाही जेवले अजून. तुला किती वेळा सांगितलं आहे तू माझा विचार करत जाऊ नको, तुझं तू खाऊन मला घेत जा. नाही भूक लागत बाबा. मला आहे ना तू बरोबर जेवला का मग मला कसे बी 2 घास गिळात आहे. ते एकटं जेवायला बसलं का मला जेवणच जात नाही. आई हा. हे बघ, ह्या वावरामध्ये 50 पोती सोयाबीन काढत होतो. ह्या वर्षी 20 तरी पोती होतात का नाही काय माहिती. मला तर लय टेन्शन आलं आहे. या बाय, जगाचं वहीन ते आपलं वहीन साऱ्या दुनियाचंच होणार. एवढं टेन्शन नाही घ्यायचं. काय म्हणताय ना उद्याचं मरण आजच नाही मागायचं. त्या सोयाबीनकडे बघून आहे ना आई, माझी तर भूक तानच हारली बघ सगळी. जाऊ दे मोरते जेवायचं ते वहीन. पाणीच नाही तर काय करायचं तरी. बरं मी काय म्हणते, हा बोल नाही. जाऊ दे आता ते नको तू टेन्शन घेऊ. हां ते आरतीला फोन केला असताना रे, आता वर्ष झालंय लग्नाला. सण आलाय पोळ्याचा. हां आई मी विसरलाच होतो बघ. मग? उद्या पोळा नाही का? हा ते पाहुणा काय म्हणते पैच्या आई बापायला भावाला कोणाला बहिणीला फोन करायची सुद्धा ये नाही असं. नाही नाही आई, लगेच लावतो फोन. हे बघ फोन तुझ्या लाव. समोरच लावतो. आणि कसं आहे जाऊ दे, येऊ दे तायडीला. हा काय वर्षात नाही एक सण तर आहे तेवढा. किती दिवस झाले फोन नाही काय नाही. हॅलो हां अर्चना ताई, गंगाराम बोलतोय. हां मी बरा आहे तायडे. हां मग उद्या येते ना दाजींला घेऊन. अगं विसरली का काय तू पण? अगं उद्या पोळा नाही का? तिला म्हणा माई वन आहे, माई वाट पाहू नको तर दाजीला घेऊन ये म्हणा 2 जण. दर आई बघ काय म्हणते. आई बरं बोल जरा. दर बोल आई तूच. मला ऐकू नाही येत बाबा. साऊंड मोठा केलाय, बोल तू. आलो. अगं तो भावाला नाही आला सवड बाई. ते या बाई त्या सोयाबीन ते सगळं गोळा झालंय पाणी नसल्यामुळं. त्याला टेन्शन आलंय. त्याला म्हणले मरू दे, जगाचं वहीन ते आपलं वहीन. एवढं कशाला टेन्शन घेत बसतोय तरी. त्या नादामध्ये ना त्याला तुला फोन करायचं पण ध्यान नाही. आताशी जेवायला आलाय 3 वाजता सकाळचा. हा मग तू काय कर, पाहुण्याला घेऊन ये. तो नाही येणार घ्यायला. राग नका बरू म्हणावा. त्यांची एकल्याची एकल वाडे म्हणावा. आपण 2घच जाऊ. ठेव का मग? हा ये बाई, आता त्याला जेवायला देते मी. धर. येते म्हणले ना. हा सांगन ती समजून पाहुण्याला. चाल मग जेवण करून घे. चल चल तू पहिलं जेवण कर, मग मी पण जेवतो. मी करून तू काय करतो? दोघं जेव. चल. चल काठी कुठं आहे तुझी? जर काठी. चल. हळूहळू चला आई. हा चल पाहू. होती का नाही हा वैल थांब. का माझ्या माहेरी जायचं असल्यावर तिला नाटक येत्या. अरे काय झालं तेच कळालं नाही ते. हे इकडून कशाचं बटन वरती आहे? कोणचं? हे इकडं. कोणी का? हे इकडं काय? कुठे? अरे ते क्वाकच बंद राहिलं रे. रिझर्व लागली. काय माणूस आहे न काय नाही. गाड्या चालवच नाही येत नाही तर. ते पाहिलंच काला मी म्हणतो काहीतरी खोणबा झाला काय तिचा. नाही तर मला शिकून दे, माझं मी येत जाईन. हा तुला शिकवल्यावर तू कवाई लगेच आई बापा का पळशील बाई. बरं झाले का चालू आता? हा झाली बस. केव्हाच धरून टाइमपास लावलाय निम्या रस्त्यावर आणून. पण आलोय ना, तुला एवढी गाय कशी होती रे? तो आई बापाच्या घरी जायचं म्हणले हो. जाऊ तुम्ही सासरी राहते ना, मग तुम्हाला कळतं माहेरी जायची घाई. अरे काय यांच्या कायमच आई बाप काय रे यांच्या. बा झालं लग्नाला 6 महिने झाले तर रंगरूप दाखवले. अरे बरोबर आहे ना. अरे आपल्या एवढं आहे का यांच्या का सांग बर. हा का? लग्न करायच्या वेळेस नाही दिसलं का मग? ए इड भांडू नको. मग कशाला तोंड तोंड लागू राहिले माझ्या? चल तो भावाचं घर आलं. चल बस ते कधी आम्हा तू बसाय गेली गाडी बंद पडत. मी येणार नाही बर का. बर का आरचे? आरचे येत आहे मला ऐकायला. अगं मी तर येतच नव्हतो, पण आहे ना तू लय चाललं चला चला. पण मी फक्त एका आशानं आलो बा. काय? तू तर म्हणा बा मा भाऊ ते कपडे करणार आहे तुम्हाला, तेवढ्या आशानं. कपड्याच्या आशेने आले. हा
काय माणूस आहे बाई, काही खरं नाही. मा भावाने एवढ्या लग्नात कपडे करून दिले ना. अहो ते राहिले का अजून? हं? चालशाल का आता? पर डोकं उठलं त्या गाडी पायी. ते कवाय फाडून बिडून मोकळा झालो. हा, अजून बी मा भावाचेच कपडे घालते, जाऊ द्या. अहो अजून नाही मग टिकले तर आता भेटणार आहे ना आज पुन्हा. हा, 3 बसले, 3 उतरले गाडीवरून. हा बस बस. बसली का? नाही साडी बिडी वर घे. हा, घेतली. नाही तर तो बापाच्या घरी आलोय, साडी गुतून इडत पडायची तू. हा, मग मा भाऊ सोडील का तुम्हाला? हा चाल. पहिलाच पोळा आला तर आला, त्याच्यात तुमची नाटके. अरे पहिलं पोळा जरी आला पण पहिल्या पोळ्याला तू ये ना. थांबा. हा काय? इथंच थांबा गाडी. हा इड लायतो ना पुढं थोडी. हा, पुढे चिखल त्या लावून इथंच. हा राहू दे बर का आरचे. हा, माझं ऐक. काय ऐकू आता? अरे मला कालच 2-3 म्हातारे गावात भेटले होते. हा, मग ते म्हातारे म्हण पहिल्या पोळ्याला आहे ना तुही बायको तुझ्याच घरी ठेव. काला आमच्या इकडे पद्धत आहे तशी. पहिल्या पोळ्याला बैल घरीच वावळायचा राहतो. म्हणजे मला बैल म्हणते काय? तुम्हाला कशाला म्हणू, इथल्या बैलाचं म्हणून राहिले मी. हा इडल्या बैलाच म्हण बुवा. मला वाटतं मलाच म्हणली का काय हा, बैल? तुम्हाला म्हणाल का मी काही पण का? अरे तो भरोसाच नाही बो. तू अंडत लय कठीण आहे तो. बरं चला, माझे आई बाप पाहतील ते काय म्हणतील. मा भाऊ आणि माझ्या भाऊ समज असं बोला का बरं मला. का बरं माया मुस्कारात ठेवील का? तस त्याचा काय भरोसा नाही. पण चला म्हणजे चला. एवढा आडबांगे निघाले का नाही काय ना बाई. या पुरीला मशी करून फोन करून सांगितलंय. नाही तर ते पाहुणं असं आडमापे आहे ना, ते म्हणशील तो भाऊ नाही आला आणि तू काल आपणच वळून जायचं. पण आता या पुरीला सांगितलंय ओमजून, त्याची सवड नाही बाई. तुम्ही या पहिला पोळा आहे, परत नाही आल्यावर ते कोणी बी तुझे सासरचे माणसं म्हणशील तू सासून मेवण्यानं का बोलावलं तरी. गडीभर पाहते वाट. आता गंगारामे कुठं गेला असं येईन तर ओढतोय बी. यायला तर पाहिजे मग 4 वाजत आले आता. चालले दिसती पाय माहिती बसे. हा, मग दिसणारच आहे ना, घरात तीच आहे. आली ग बाई? आले बाई. अगं मला तेच चिंता पडली. म्हणले आता त्याची सवड नाही, हिला सांगितले पण पाहुणा काय नाही म्हणते का काय म्हणते. हा, मग आम्हाला आधी बसू दे मग बोलू. आधीच आमचं लय वाजत गाजत आले. काय ग बाई? बसा. अरे पण इड नको काही घालू आजचे. हं? तुला का तोय आई बापा का आलं का नीत उद्यानच येतं काय? हा, आता इथं सुरू करायचंय का? भांडण करीत आली काय? नाही का, मग ते चालूच राहते. असं नाही बोलू, माणूस कोणच पावादार असं. आपल्या घरचे कुठं लोकांचे गाव. अगं किती असलं पण पाहुण्या माणसाची कुठं बाया होती सांग बरं. बरं जाऊ दे. बरी आहे का तू? बरी बाई. अगं त्याला नव्हतं ध्यान. त्याला ना ती सोयाबीन आणि ते पाहून त्याला आले टेन्शन 2 दिवसापासून. आम्हाला काय पाणी बिन देते का नाही मग? अगं आईला उठवत बसवत नाही, तुला चांगलं माहिती. तू आली, तू तर जशी काही शेजारीनंच आली ना, आई पशी बसली बाई. बाई जाऊ दे. हा, एखादी म्हणते आई तुला देते, मी पाणी पिते, त्यांनाही देते. मी लय दमले ग. हा, तू जन्माची दमती बाई. लोकांच्या पुरी काय बाई गिरोळ्यावानी बिंका त्यानेच त्या. मग काय चाललंय तुमचं? काय नाही, आता बसावा एक जागी. काय आता वय झालं तेच तर. आता आहे ना या उन्हात आणामध्ये ना मला दम नाही धरवत. नाही ना, ऊन लय झालं. लय ऊन पडू राहिले 2 दिवसापासून. भादव्याच्या महिन्यात ऊनच राहत. हा, तुमच्याकडं कसं काय? आमच्या पाणी बरं आहे अजून. पाऊस काय असं तुमच्यासारखा? हा ना, पाऊसच नाही. या असं वरचे वर ते 4 बोटे वर जात नाही. ऊन पडलं का तवाच वाळून जाते. मग तुमचे वावरच आहे हलके असे? नाही, हलके तर आहेच आहे, त्याच्याबद्दल नाही. तसे आमचे वावर आहे ना गारवा धरून राहते. अगं पाहुण्याला दे ना. नाही अगं बाई बसू देते का नाही आता? का जाऊ लागे त्यांच्या संग निघून? आलं नाही तर तुझा लगे सासूरा चालू झाला. मला प्यायचंय का? नाही पे. त्यांना नाही ताण लागेल. थांब जरा त्या हॉटेलमध्ये पिऊन आले. अगं पण असं नाही करू. हा, तू आडमापी वागणी गेलीच नाही. तो गोष्ट देते काय त्यांना? अगं आम्ही हॉटेलला थांबलो तर पिऊन आले. सांग तरी तेच. मला दम लागला, एवढे पायी चालत आले. पिऊन आले म्हणजे पाणी पेलोय. काही नको सांगू, पाणीच पेलोय. नाही तर म्हणशील दारू बिरू पेले. मी ते सांगून आले पाणी पिले म्हणून. असं तो भरोसाच नाही भाऊ. तो तोंड एकदा सुटलं ना, मला माहित तो तोंडाचं माप. आमची पोर आहे ना हो, पहिल्यापासून ते लय फेस गाळायला लागत. नाही चांगली तशी ती गागतीच लई. हा,
तिला ना रागायला येतो आणि परत माणसाला आंबाळी ती चोंबाळी ती लई परत. नाही रागाचा मोंगळा येतो तसा. हा नीट वागत ना घरात, नाही तर मग काय. नाही व्यवस्थित आहे, तसं काही नाही. बरं आहे का भाऊ? हा बरं आहे, बरं आहे. कधी आली तायडे? हे काय इतक्यात आलं नाही तर यांचं चाललो दोघांच्या सासुरा चालू मला. दाजी बरं आहे का? हा बरे तू एकदम मस्त आहे. काय काच म्हण सोयाबीनचं टेन्शन घेतलं तो. हा मग काय करणार आता? अरे काय टेन्शन घेतो, आमच्या तिकडे काही पीक असे बुडून गेले का आजचे. आमच्याकडे पाणी पाणी आहे पण इकडं पाणी नाही ना. आता ज्याचं पाणी त्याची येतील, ज्याचं पाणी नाही ते काय भरतील. जाऊ दे, काय टेन्शन न घेऊ. नाही तर चाल मग आमच्या तिकडं. काला ग काला म्हणजे तुम्हाला जोडी, आणि मला जोडी माग काय करीला. तुमच्या मागे कशाला? मग तुम्ही दुसरं वावर जायचं तो दुसरं वावर जाईन, त्याला एखाद वावर द्या, काला द्या. तो करेल ना तिथं. नाही रे करशील वाट्या ना. नाही नको, मला माझी आई बरी आहे आणि घरच बरं आहे. अरे मी तुला एकट्या थोडी मम्मीला पण घेऊन जायचं. नाही मग नका तुम्ही इकडे शेती करा. ए बाई नको, मा घरी बरी मी काय चटणी भाकर खाऊन आमच्या घरी जातीन दिवस कसे बी आमचे. अरे बाई आपल्या तिकडे कुठं नीती. म्हणजे तुमच्या आईबाप आणि मा आईबाप नाही का? अरे तसं नाही होणार, पण ते उलटच होईल माहितीये का. बघितलं का तायडे? दाजी आत्ताच नको म्हणतात. त्यांना आता एकटंच काढून देऊ मग काय. नाही मी काय म्हणतो गंगाराम ऐक. हा कामा काळजी चालतं बुवा, तुम्ही आले भेटायला राहिले 1-2 दिवस. तुला एक माहितीये का काय होतं, पाहुण्या ठिकाणी जर गेलं या बाय, एक दिवस पाहुणा, दुसऱ्या दिवशी पाहुणा, तिसऱ्या दिवशी वय लावना. बरोबर आहे. सोयऱ्याच्या गावामध्ये काय म्हणताय ना, आपण जातो कामाकाजी, पण काय वाटत एका खळगुटेचे काय ना उठा त्या पाहुण्याच्या दारी पडेल कांचेच. मग आई बरोबर आहे का नाही. मला नाव ठेवत्या जावाय मलाच नाही आवडत असं. हिला काही वाटमाय काही म्हणेल. मी काय म्हणले रे, अजून माझं डोकं नका खराब करू. मी सांगतो आईला. मला किती मान टाइम आला ना, मी सोयऱ्याच्या दारात कधीच उभी राहणार नाही. नको येऊ, मी येत जाईन, जाऊ दे ते सोडून विषय. हा तू येत जाय, म्हणजे तुला गाडीला तेवढं पेट्रोल लागत. तुम्ही येऊ नका, मला हाफ तिकीट झाले, मी हाफ तिकीटाने येईन. अरे काय आप तिकीट झालंय, उठली का लगेच तुमच्या घरी, उठली का तुमच्या घरी काय इकडं. काय करा ना, गायला आले की नाही घरानं नाही गायला आलो. मग कशाला आलो आपण? बरं आजचे आवाज लवकर टपक्यान, आपल्याला घरी जायचंय. म्हातारी पुन्हा कवळतील. येऊन ये ना, फक्त 15 मिनिटं झाली बरं का. अरे पण मग आपल्याला इथे एवढं वासरू आहे, त्याला गावात न्यायला लागेल मारुतीच्या पाया पडाय. हा मग थांबा ना जराशी, जाशा ना. ते एवढं? गोंडे आणले का? हा? गोंडे गोंडे का लाग. बैल साजवायला. बैल मग म्हणजे बैल मी दिसलो का तुला. आमच्या का बैल नाही का घरामध्ये? ते मातीचे. मातीचे बी आहे, ओरिजिनल बी आहे. मग त्यांना गोंडे नाही लागते का? तू बोलती कशी याच मला कळाना. तुमच्या आहे ना डोक्यावरून जाते. बाई ये कधी पोळा कर. दाजी, तुम्हाला नाही गोंड्या बांधायचं, आम्हाला काय बैलाला बांधायचे. असंच आहे घरी पण, नुसतं डोकं खात्या. आता यांना समजत नाही का हे पोळा कसा करता येईल. काय माहिती त्यांच्या गावात उरफाटाच निरवती असतं. अहो आमच्या गोंडे बैलाला बांधत्या. नाही आमच्या का जावायला बांधते ते. जावायला नाही नाही ना. नाही बांधत, आम्ही आहे ना बैलांनाच बांधतो. बर अजून काय विचारायचं घे विचारून बाई. हा मला पाहुणे पाहायला आले, मी विचारते हाय का नाही. नाही विचार. आता तू आईला दिची भेटेल नाही मग काय चहा तुला. पोहे जेवण खावण हाय का नाही. ए कुठे जेवण खावण करती. माझ्या पूर्णाची पोहे मस्त करी ती. जाऊ दे आपल्या घरी खाऊ असं आहे. बाई, पाहुण्याला खाली सणाचं आहे ना. बुईला पाय नाही लावला तर लगेच जायचं असं कसं गोड्यावर यांच्या आई येणं जाणं. आमचे ना गिलके चालू आहे. 40 जाळे आहे गिलक्याच्या. मग एखाद्या दिवशी झाले लेल तर काय बनणार आहे. नाही ना मग तो निला उकून जाईल. हा मग आता तुम्ही आज पोळ्याचा पोळा करणार आहे का गिलके तोडून मार्केटला नेणार आहे. नाही ना आई तोडाय देईल लोकांना. हा का? ते फक्त भरून बिरून गाडी जाती. मला जावं लागत ना संग. आणि मग तुमचे बैल कोण मिरवणार आहे मार्केटला. मी राहणार आहे हाय ना. अजय तू वाढवा नको बोलू. याच्यामुळंच तुला मी घरी काय सांगितलं होतं, जायचं 10 मिनिटं बसायचं आणि लगेच सुटायचं. हा आपण दारावर आलोय ना, 10 मिनिटं बसायचं आणि लगेच निघायचं. अरे तो तोंडात चालू झालं का. मग तुम्ही बोलत असे राहिले. हो अरे आवाज दाजी, ना मग, हं? आल्यासारखं थांबा जरा 2-4 तास जेवा, मग जा निवांत. अहो माऊली लय काम राहत्या. हिला काय आहे? काम तर माणसाला आयुष्यालाच पुजलेत हो. जाऊ दे दादा, लाईट नाही का इकडं? नाही ना लाईट गेली ना. तुम्ही नसते आले तरी बरं झालं असतं. का बरं?
मग आता हे पाहुणं एवढा उतळा नवरा गुडघ्याला बाशिंग ये ते खाली पाय नाही रावला तर ते लगेच म्हणतं माई 50 जाळ्या गेलके ते तोडायचे आले कपड्याचे असे हा कपडे घ्या मग. हे बाई आजच्या दिवस थांबा. अगं थांबायला ते माणूस तर थांबलं पाहिजे का नाही. पण मग आता एवढं गाई हा अहो जाऊ द्या. सण प्रत्येकाच्या घरी राहतो. सणाच्या दिवशी कोणी जेव घालतं. जेवायचा नाही विषय राहत हा ना. वर्षाचा सण पहिल्यांदाच करते माणूस. नंतर तुम्ही बळते आले तुम्हाला कोणी विचारित. ऐकलं ना नंतर किती म्हणलं ना चाल तर येऊन द्या ना. पहिल्यालाच मान राहतो. पण मी काय म्हणतो आजची आवड टपक्यात झाला. झालं असं तर द्या त्या काय जाऊ दे जाऊ भाऊ ते काय थांबा नाही ते आणवे काय आणलंय तो ते. बरं आलो आई मी. काय पण नाही. तुला बरं आहे ना पण खरं. आता बरंच म्हणायचं काय. अगं एवढ्यात काही यायला जमलं नाही. गिलकेचा आलू आहे आमच्या. हा ना बाई तू बी सासऱ्या गेली तर तू बी तिकडचीच टोपी झाली. काढा. गंगाराम हा टोपी काला काढू काळा तरी दाजी तुम्ही टोपी काढू. हा त्या माणसाला प्रश्न राहते. असू दे लाडके दाजी आहेत. अरे पण मग नंतर घातले असते ना. काय आता पण घालायचे नंतर पण घालायचे दाजी. टाक बाबा मग काय. मग दाजी हं? बाकी बरं आहे ना. अय लय आनंदात आहे भाऊ. राम राम. राम राम. काय ना लांब लांबच म्हणावा ना. राम राम घातला. हा बरं राम रामच म्हणली मी पण. अच्छा ये काय. हळू बोला ना ऐकायला येतंय ना. हा पण मग मला सवय लागली मोठ्याला. काय ये काय कपडे एवढेच. आई हे काय हे टोपी आणि शाल. मग सांग त्यांना. टोपी आणि शाल आहे दाजी. अहो इथं आमच्या तिथे आम्ही आमच्या ते गड्यांना देतोय. नाही तुम्ही मस्त गड्याला देत असाल हो. हं? पण काय आहे, ह्या वर्षी आमची परिस्थितीच अशी. यंदा आहे ना समजून घ्या तुम्ही. तरी पण मी ना फुल नाही फुलाची पाकळी घेणारच होते पण तुम्ही आले नाही तर खाली दरतरीला पाय नाही टेकावले तर लगेच आमचे गिलके तोडायचे पोळाय ना आमकं ये अहो असं कुठं येणं जाणं राहतंय का. आजचे हा ये तू चांगलं नाही केलं बाई. मी काय केलं. काय केलं म्हणे चला 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 आईला भेटून येऊ भावाला भेटून येऊ. आजचे हा निस्ती काय शाल आणि टोपी घाला आणलं होतं का. मान तर दिला ना तुम्हाला. हा मान अरे काय मान दिला. तू तर म्हण कपडे करणारे. मग करेल ना काय दादा कपडे काबर नाही केले मला बोलू राहील पाहिजे लगेच. दाजी हं? कसं आहे मलाच तुमच्यावर 2 शब्द बोलायचं आहे. बोला ना बोला. बोलू का मी. मग बोलल्याशिवाय कळल का? बरं का दाजी हं? आता सध्या आहे ना मला आईचं ऑपरेशन करायचं आहे. किंवा तुम्हीच मला जर आता थोडीफार मदत केली तर बरं होईल. अरे गंगाराम हा काच ऑपरेशन करायचं. कसं आहे आईला आता दिसत नाही तर डोळ्यांचं ऑपरेशन करायचं. डोळ्यांचं. हा हा, तेव्हा आहे ना, मग? आईलाच आता जवळजवळ ₹1,00,000 डोळ्यांसाठी लागतील मला. किती. 1,00,000 लाख मग असं ना तो आईच्या खात्यावर. आता आईच्या खात्यावर जर असते तर मी कधीच ऑपरेशन केलं असतं. आता आईच्या लग्नाला सगळेच पैसे आम्ही घालवले. म्हणजे तिच्या लग्नात सगळे गेले. सगळे गेले. पैसे कोण देईल मग. आता तुम्हीच उसनं दिलं तर बरं होईल. उसने. हा तुमचे पैसे बरं का दाजी हा. मी बुडवणार नाही. रुपये ना रुपये तुमचा मी परत देईन. 4-5 वर्षात नक्कीच पैसे तुमचे परत देईन. अहो गंगाराम काय सांगायचं आरचे. सांगा आपल्या त्या तांबट्यांना किती लागवड हा लागला. आमच्याकडे लय पैसे झाले टमाट्याचे गिलकेचे. आता सध्या गिलके पण लय चालू आहे आमचे. अहो लागवड. हा मग ते सांगू राहिले पैसे जास्त झाले. पैसे जास्त नाही झाले उलटे गुतले. काय खोटं बोलू राहिले. अहो सध्या आहे ना तिला तिच्या परिस्थिती कशी. नाही चांगली आहे आमची परिस्थिती. बरं का दाजी आता तुमची परिस्थिती चांगली आहे तर द्या. तुमचा रुपया नाही बुडवणार मी. अहो तुम्हाला काय सांगू गंगाराम तुमच्या बहिणीला काय माहिती अजून मजूरच सुटले नाही हो. काय खोटं बोला त्या. हिला काय माहिती घराच्या बाहेर या अंग एकत त्या अंग ते करत घराची घरातच काम आहे तिचं. दाजी माझी तर इच्छा होती हो. तुम्ही ह्या वेळेला मदत केली असती तर लय बरं झालं असतं. नाही बोल सगळं करा पण नाही ना माऊली गंगाराम पैसा सोडून बोला. काय माझे आईबाप नाही माझा भाऊ नाही ते देणार नाही का. पर अहो, किलो हे. पण देणार नाही का म्हणजे ते कावा आपल्याकच नाही द्यायला. हा ये ना मला माहिती पुढे.
का गा आजच्या हा तो का पैसे ठेवून चुकी केली का मी? तुम्हालाच माहिती. तुम्हाला माहिती मग कस काय म्हणते मला माहिती? मग आहे ना पैसे माका नाही का तुम्ही देईल ठेवायला पैसे? आणि ते पैसे यांना द्यायचे काय मग ते लोक परके आहे का? ते मस्त आपले पण मग आता नाही चालू काम कसं आहे का तू पाहते ना. एवढे 3.5 लाख रुपये ठेवले तरी उन्ही का ते? अरे 3.5 लाख म्हणजे ते कोणी का जातील याचा भरोसा आहे का? मग एखाद्या लाख रुपये दिले काय बिघडणार? माझ्या आईचा डोळा बसत तेवढ्यात. अरे तो आईचा डोळा बसल पण मग मला लोकांची मजुरी द्यायची. काय तुला ते यायचंय का? मग मला इकडे राहायचंय का? तुला घरी येता येईल का? म्हणजे तुमचं काय म्हणणं काय? नाही नाही चाल तू घरी नाही तर मी चाललो घरी. आता नाही गावा तू येणार नाही का मग? नाही येणार मी. या आईच्या ऑपरेशनासाठी लगेच हे माझ्याकडे पैसे ठेवले आणि ते देते मी. अरे काल आधी ते आपलं काय चाललंय धरी शाल टोपी तुला आणि म्हण काय कातू कातू आणलं हो तुम्हाला गंगारामनी आईनं कपडे करेले. चला 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 असे भारी कपडे शिवले. इड आलो तो शाल टोपी टाकी त्या घ्या राय इड. हा जा यायचं असेल तर टपक्यान चाल मी गाडी पाय उभा आहे. होत रे माझ्याशिवाय. हा लवकर ये. मी नाही येणार. आता रे दादा ते तर पैसे द्यायला नाही म्हटले. आता जाऊ दे तायडे, तू तर कशाला टेन्शन घेतेस? काय आता बाई त्यांच्याशी गोडीत बोलणं उपयोग नाही, भांडणं उपयोग नाही. काय करू माझं डोकं चालत नाही. जाऊ दे मरू दे, तू नको डोक्याला टेन्शन घेऊ. आमचं होईल तसं आम्ही बघू. नाही नाही मी काय तुझी बहीण आहे शेवटी. मी काय येडी का? मी पण असे दुधाचे डेअरचे पैसे ना असे रोज 1000 रुपये मी बाजूला काढले हा का? हप्त्याचे. माझ्या का 70-1,000 रुपये असन. तू आहे ना आता आहे ना उद्या परवा ये. आता लगेच नको येऊ तवा गरम आहे परत ते ताप येले. हां उद्या परवा ये मग तू आला का मग मी गपचूप दे. हां जाते मी परत ते बाबा कागद बस ना बरं का? हां नाही तर परत म्हणशील राईडच बरं काय काळजी नको करू. मी पैसे पाठवून देईन. जा सावकाश जा. सुखाने बसू सुद्धा दिलं नाही दलिंद्र्याने. घरी जाऊन बेत पाठ थांब आता. कटकट नको घालू बाई जाऊ दे थोडं ये ना. नाही नाही कारण मी नको काळजी करू. तुझी काळजी घे. आई हा. तू नको काय टेन्शन घेऊ. हे बघ तसं आर्चीला पण काळजी आहे तुझी. तिने पण आहे ना इकडं तिकडं आपल्या थोडे थोडे पैसे साठवले 70,000 रुपये. मी पण 2 दिवसानं जातो तोपर्यंत पाहुण्याचा राग शांत होईल आणि मग मी तायडीकडून पैसे घेऊन येतो. गावात इकडं तिकडं थोडेफार पैसे बघतो आणि तुझं ऑपरेशन करून टाकतो. अरे पोर आपली पाहुणा आपला आहे का बाबा? हो पण त्यांचे तरी पैसे काय बुडवणार आहे का आपण आई? नाही बुडवणार पण कायला राहतो विश्वास कायला नाही राहत. काही आहे ना नुसतं लोकांचंच घ्यायचं आणि त्याचंच मोठ्याकी करायची. नाही नाही तायडीकडून आहे ना गपचूप जरी पैसे घेतले ना तर सोयाबीन इकलं ना की तायडीला मी पैसे परत देऊन टाकतो. मग तर बस ना. जाऊ दे डॉक्टरला विचारून पाहिजे लागलं तर थोडं 2-3 महिने जर दम मारित असलं तर बा. तू नको काळजी करू मी करतो सगळं व्यवस्थित. बरं मी लाईट आली का बघतो आणि ते सोयाबीनला पाणी देतो. तुझा घरात आराम कर. हा हा. घरातही गरम होतंय बाबा. आयला येते का नाही काय येईलच तशी थांबायची नाही. आयलं पण पाय ना चांगली गोड गोड बोलून आई बापाच्या घरी आणती. पण आणते मला तर म्हणते कपडे घेतले ना आमकं घेतलं आणि काय तिच्या भावानं लगेच काय ते शालन टोपी आणली. तशी मला कधी शालन टोपी भेटलीच नाही कुठं. हां आणि कपडे नाही म्हण घेऊ. आमचीच परिस्थिती एवढी आबळीत आली आणि लगेच राहिला ना आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे. हां 1 लाख रुपये मला द्या दाजी. हा मग दाजीचं या मोरी वाटण दुसऱ्या दारा वाटत चालू आहे. अरे काय अरे पैसे मागायला काही वाटलं पाहिजे माणसाला. देतं माणूस असंही नाही काही पण यांना देऊन केव्हा भेटणार आहे. आले काय नाही हो चाललं ना अजून चालू द्या. अजून आमचं धुणं धुवा. नाही नाही तुला नाही तू न नाही धुवा. पण ऐक ना तुला पटलं का? मला सगळंच पटतं का? तुम्ही माझे आईबाप नाही का? 1 लाख रुपयाचं तोंड लहान नाही बाई. हा का दिलं नसा का परत त्याचं शेतीतून पिकल्यावर? अशी ती कवा त्याची पिकायची आणि तो कवा आपल्याला द्यायचा. काय नसं दिलं बोलत- तुम्ही माझ्या दागिने मोडून दिले असं काय तुमचे तो पैसे. दागिने आम्हीच बनवेले. हा मग ते माझे आहे ना. हा ते तुझे फक्त अंगावय. हा श्रीधर आहे ते माझं. मी कसं चाल. देईन परत? हा, काय देईल परत पुन्हा आणू तुम्ही नको. म्हणा परत मला कधी गरज लागलं मग सांगते तुम्हाला. काही 2 रुपया बी लागत नाही त्यांना. चला लवकर आता. रुपये नाही मी तो संग येणार नाही.
मीच तुमच्यासोबत कुठे येणार नाही आता. ए कट कट नको लाव गाडी उभा असताना. तुम्ही लावून राहिले मी नाही. ए चालू करा. हा गपचूप बसायचं आणि गपचूप घरी जाऊन उतरायचं. तुमच्या म्हातारीने का लाटणं कोंबलं होतं काय माहिती. आणि तू माया म्हाताऱ्यानं मा नाड्यात कोंबलं तो नाड्यात काय रताळू ठोकलं होतं का नाही का? हं. अरे. अजून एकदा काय बोलावं याचं भान नाही तुम्हाला आहे का भान आहे. चिमट्या नको घेऊ गाडी. हा मग नाही तर द्या मला पैसे मी जाते बसनी. नको बस ग तू असल्यावर मला करमणूक होती करा होत लाडकी किती केलं चाल. यांचं काय घेऊन बसली म्हाताऱ्याचं आणि ते मग द्या ना 1 लाख रुपये. कोण तुम्ही? नाही नाही पैसे द्या ना असे काय करते. पैसे सोडून बोल. माझे का पाहून द्या. तो का काय पाहते आता एवढे दिवस पाहतोच आहे ना. नाही नाही म्हणजे मी तुमची बायको म्हणून द्या असं म्हणते मी. नाही नाही नको आता घरी गेल्यावर विचार करू चाल. लय दलिंद्र रे बे अक्कल नावाचा. तुम्हाला खरंच अक्कल नाही. काय पाहून लग्न केलं काय माहिती.